नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप। भाजप आमदार राजेश पवारांचे फोटो असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेल्याची माहिती, तर राजेश पवार यांनी आरोप फेटाळले। नांदेडमध्ये मंदिरातही 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा प्रकार। 4000 रुपये मिळणार म्हणून कब्बशी चिन्ह असलेल्या लोकांनी थांबवून ठेवलं, महिलांचा आरोप। शिंदेंच्या सेनेने अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येने बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। 200 जण पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2 मतदार केंद्रावर बोगस मतदार पकडले। बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न। बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेलं। अंबरनाथमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। आरोपानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज।